नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत की अतिवृष्टी अनुदान याच्या अंतर्गत गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक खूप मोठा हिस्सा हा राहणार आहे। तर याच्या अंतर्गत लवकरच जो काही हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये किती निधी हा देण्यात आलेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा जी.आर. पाहत असाल की कर्नाटक आणि महाराष्ट्राला SDRF राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्रीय हिश्श्याच्या दुसरा हप्ता म्हणून 1950 कोटी रुपयाचा आगाऊ निधी हा देण्यास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्याकडून मान्यताही देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार हे नैसर्गिक आपत्ती आणि संकटामध्ये राज्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे आणि आवश्यक ते सर्व काही सहाय्य हे करत आहेत। याच अंतर्गत 2025 आणि 26 आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 27 राज्यांना 13,603 कोटी रुपयाच्या निधीचे वाटप, तर 15 राज्यांना 2,189 कोटी रुपयाच्या निधीचे NDRF केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत वाटप करण्यात आलेला आहे। आणि याच अंतर्गत यंदाच्या पावसाळ्यात 30 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये बचाव आणि तैनात मदत कार्यासाठी NDRFची सर्वाधिक 199 पथकेही तैनात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, 2025 आणि 26 या वर्षासाठी कर्नाटक असेल आणि महाराष्ट्र या दोन राज्याच्या सरकारांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा केंद्रीय हिस्सा हा 1950 कोटी रुपये आगाऊ देण्यास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मान्यता दिली आहे। म्हणजे मित्रांनो, आपल्या राज्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना 1950 कोटी रुपये एवढा निधी हा देण्यात आलेला आहे। यावर्षी म्हणजे नैऋत्य मोसंबी मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत देऊ करण्यासाठी या राज्यांना हा निधी देण्यात येत आहे। आणि याच अंतर्गत 1950 कोटी रुपयाच्या एकूण रकमेपैकी 384 कोटी रुपये हे कर्नाटकसाठी, तर 1566 कोटी रुपये हे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पूर आणि भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी ही वचनबद्ध आहे। मित्रांनो, हा जी.आर. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जी.आर. आहे। या जी.आर. अंतर्गत दोन राज्यासाठी एक मदतीचा हात म्हणून हा जी.आर. आहे की 1950 कोटी रुपयाच्या निधीस मान्यता ही देण्यात आलेली आहे। तर याच्या अंतर्गत 384 कोटी रुपये हे कर्नाटकसाठी असेल आणि 1566 कोटी हे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। यावर्षी केंद्राने याच पूर्वीच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 27 राज्यासाठी 13,603 कोटी आणि केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 15 राज्यासाठी 2,189 कोटी रुपये जारी केले आहेत। त्याशिवाय 21 राज्यांना राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत म्हणजे SDMF अंतर्गत 4,571 कोटी रुपये आणि 9 राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधी SDMF अंतर्गत 372 कोटी हे जारी केले आहेत। मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर असेल, भूस्खलन, ढगफुटी बाधित राज्यांना आवश्यकतेनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथके आणि लष्करी पथके आणि हवाई दलाच्या मदतीसह सर्व दळणवळण क्रिया ही घडवत आहेत। आणि याच अंतर्गत राज्यांना जो काही हप्ता वितरित आहे, दुसरा हप्ता वितरित म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना दुसरा हप्त्यासाठी एवढी ही रक्कम देण्यात आलेली आहे। तर लवकरच जो काही हा अतिवृष्टीचा नुकसान भरपाई असेल, अतिवृष्टीची जी काही नुकसान भरपाई असेल ती लवकरच तुमच्या खात्यामध्ये डेबिट म्हणजे क्रेडिट करण्यात येईल। आणि याच अंतर्गत जो काही हा मदतीचा हात केंद्राकडून आहे तो लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्य सरकार तर मदत करेलच, परंतु केंद्र सरकार सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करत आहेत। केंद्र सरकारची जी काही रक्कम असेल ही मिळून आणि राज्य शासनाची रक्कम मिळून ही दोन्ही रक्कम ज्या काही असतील त्या शेतकऱ्यांना
प्रोव्हाइड किंवा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, एक अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेली आहोत की कर्नाटक आणि महाराष्ट्राला दुसरा हप्ता म्हणून 1950 कोटी रुपयाच्या निधीस सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मान्यता ही देण्यात आलेली आहे. त्याबद्दलचा एक महत्त्वाचा जी आपण गृह मंत्रालयाच्या विभागात मार्फत बघितलेला आहोत. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल. आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.